तो सत्ताधारी असू दे, विरोधक असू देत. मुख्यमंत्री तर म्हणाले की आम्ही संपूर्ण कारवाई करू आणि कुणालाही सोडणार नाही, पण हा सत्ता संघर्ष दिसतो या प्रकरणामध्ये कुठे त्याला किनारे मला त्याचे. थोडीशी त्यामध्ये मला म्हणजे मला शंका आहे. अलीकडे सत्तेतील लोकांचं काही आता आलवेला आहे असं काही म्हणायचं काही कारण नाही. फार बिघडलेलं आहे आणि फार वितुष्टच निर्माण झालेलं आहे. कधी काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणजे आत्ता ते म्हणत होते ना, जसे की शाहिस्तेखानांचे बोटं छाटताना छत्रपती शिवरायांनी प्राणावर आले ते बोटावर निभावले. हं. आता काल परवा शंभूराजेंच्या प्राणावर चालू होते ते. एवढा मार बसला त्यांना. ते बोटावर निभावलं त्यांच्या. ते प्राणावरच आलं होतं. म्हणजे सत्तेतील एका मंत्र्याच्या संदर्भात ही ज्यावेळेस घटना होतात, त्यावेळेस हे सगळे आता काही सत्ताधारी पक्षामध्येच हे चाललेलं आहे. म्हणजे मला वाटतं की एखादा पक्ष बाहेर पडण्याच्या ती काय करता येईल, ते सगळं काही उद्योग चाललेले आहे. आणि जेवढं दाबता येईल तेवढे उद्योग चालले आहेत. त्याला हॅरेस करता येईल तेवढे उद्योग चाललेले आहेत. आणि परवा ते दिल्लीमध्ये जाऊन आल्यानंतर एक उपमुख्यमंत्री, त्यानंतर ह्या प्रकरणाला जी काही स्पीड मिळाली, गती मिळाली आणि धडाधड हे सगळे पुढे यायला लागलेत. तर थोडंसं राजकारणाचा याला पार्श्वभूमी आहे किंवा गंध आहे असं म्हणायला अजिबात नाकारू शकत नाही. पण एकनाथ शिंदे दिल्लीला कशाला गेले असतील? आता ते मी त्यावर बोलू शकत नाही. मला बोलण्याचा तो अधिकार नाही, ते कशाला गेले असतील. पण अस्वस्थ मात्र नक्कीच आहेत ते. हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते. ते आमचं आता मी पाहिलं सभागृहामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक थोडासा मला माईक बंद होता दोघांचे. पण या साताऱ्याच्या घटनेवरून दोघांमध्ये मात्र एक मोठी दरी निर्माण होती आहे. अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे. जी.